आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था, हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। जय बलराम मध्ये ज्या आपल्या हिंदू जात विचारून अशा त्या ज्या गोळ्या घातल्या त्या पाकड्यांचा मी शिवसेना दिव्यांग सहाय्य सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। पाकिस्तान मुर्दाबाद या निषेधामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ साहेब यांनी पण समवेत त्यांनी पण या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे। पहलगाम येथे नुकताच आपल्या भारतीय पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून जो हमला झाला, त्या हमल्याचा तर आज सर्वप्रथम आपण दिव्यांग बांधवांनी संगमनेर बस विश्रामगृह येथे त्याचा जाहीर निषेधासाठी सर्व उपस्थित राहिलेत व सर्वांनी त्या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध केला आहे। जे काही अतिरेकी प्रवृत्तीचे लोक आहेत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व गृहमंत्री अमित भाई शाह निश्चितच त्या अतिरेक्यांचा खात्मा करतील अशी आम्हाला खात्री आहे। आणि त्यांच्या समर्थनार्थ जे काही लोक अतिरेक्यांच्या समर्थनार्थ सुद्धा काही संगमनेरमध्ये पोस्ट टाकल्याचं आमच्या कानावर आल्यानंतर तत्काळ पोलिसांना त्याविषयी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून त्यामुळं यापुढे असे भ्याड हल्ले जर आपल्याकडे झाल्यानंतर आपल्याला सर्वांना एकवटून त्याचा विरोध केला पाहिजे। विरोध करण्याचं काम तुमच्या सगळ्या आमच्या माध्यमातून यापुढील कालावधीमध्ये होत राहील। पुन्हा जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत त्या सर्वांच्या प्रति आपण त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपल्या संवेदनासह त्यांच्याबरोबर आहोत व त्या अतिरेक्यांचा पुन्हा एकदा मी जाहीर निषेध करतो।